द्रौपदीचा विषय होता आणि तू म्हणतो कुंतीचा विषय. अरे तुझा कवी पाटे त्याला विचार. मी द्रौपदीचा विषय घालून तू म्हणतो कुंतीचा विषय घालाय. आणि या ठिकाणी बुवानी सुंदरचं पद गायलं आणि पदाची चाल होती शिवानी शिंगवा या ताईने गायलेलं गीत होतं आणि त्या गीताची बुवानी पदाला चाल लावली. तर तो गीत कसं होतं? धो धो पडती पाऊस दारा तो इरला डोंगर सारा निसर्गा निघालो नगा. बुवा गीत तुला गाताना आलं? मग पुसून गेलंय नाव ईर्षाळवाड. सॉरी खानाव गावात वडवा लागल खडे चुकून आलं तोंडात. ऐका आणि माझ्या गीताची बोलाय जयेश पाटील सोनार पाड्याचा बिनजोड छकडेवाला. असा काहीतरी बोल लोकांना मजा आली पाहिजे. तू नुसता काय बोलतो काय समजत नाही. आटकतो मध्ये ह्या द्या. शिकायचं असेल तर माझा गुरु इथं आहे बघ बसलाय बळीराम होला. नाव ऐकलं असशील त्याच्याकडे जाऊन शिक. नाहीतर देवजी वांगार आहे तिथं महादेव पारदे आहे त्यांच्याकडे जाऊन शिक. आपले विनायक दादा आहेत सोमनाथ चौधरी आहे त्यांच्याकडे जाऊन शिक. असे नको गाणी बोलू. आपण फुलच्या गुन्ह्यात जेव्हा भेटन तेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. असा आवाज पाहिजे. याची तशी का बॅटरी डाऊन झाली काय माहित कुठून आणला शोधून. आवाज कडक ठेव. तुझ्या आवाजात दम नाही. बॅटरी डाऊन झाली असं तर डोनवरच्या दुकानात भेटते बघ जा. आणि बुवा काहीतरी बोलला ही टपोरी गँग लागली माग गवळ्याच्या या वाडेत पोर बोलत बसतील गोडीत हात घालतील तुझ्या गहंडीत. काय बोलला काय माहिती. हंडीत बोलला का दुसरा? राधे ये समोर. अगं राधे तुझी छेड काढणार नाही तुझ्या कधी दयाचा मटका फोडणार नाही. अगं राधे तुझी छेड काढणार नाही तुझ्या कधी दयाचा मट फोडणार नाही. आणि जर का दही का गुपचूप देशील तर तुला मी अडवणार नाही. या राधेचे म्हणतात बोबो एक केस आले नाही बोबो केस करून. या राधेचे म्हणतात बोबो एक केस की या राधेचे म्हणतात बोबो एक केस आणि कानाचा दांडू तुझ्या घागरीत गेला.